उन्हाळ्यामध्ये रस्त्याच्या कडेने उसाच्या रसाचं दुकान किंवा गाडी पाहिली की आपले पाय मात्र आपोआपच तिथे थांबतात. याचं कारण असं की पोटाला थंडावा आणि मनाला तृप्ती देणारा उसाचा रस प्यायला कोणाला आवडत नाही. पण तुम्हाला माहीत आहे का की हा उसाचा रस घरच्या घरीसुद्धा उसाचा वापर न करता बिना मशीन अगदी झटपट आपल्याला तयार करता येऊ शकतो. तर आज इथे आपण असाच मस्त असा थंडगार गारेगार उसाचा रस अतिशय सोप्या पद्धतीने घरच्या घरी झटपट तयार करणार आहोत. तर त्यासाठी काय करायचं आहे, इथे आपल्याला घ्यायचा आहे 4 चमचे बारीक किसलेला गूळ. तर आज आपण आहे ना 2 ग्लास उसाचा रस बनवतो आहे, त्यामुळे त्यासाठी आपल्याला 4 चमचे बारीक किसलेला गूळ घ्यायचा आहे. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे 1 कपभर पाणी. तर साधारण पाव ग्लास इतकं पाणी मी यामध्ये घातलं आणि या गुळाला आपल्याला पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळून घ्यायचं आहे. गूळ पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळून घेतला की इथे मी घेतलेली आहेत मूठभर पुदिन्याची पानं. आता ही पुदिन्याची पानं आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहेत. सोबतच यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाव चमचा किसलेलं आलं. त्यानंतर आता हे आपण जे गुळाचं पाणी तयार करून घेतलेलं होतं ते पाणी यामध्ये घालायचं आहे. पण हे पाणी आपल्याला गाळून यामध्ये घालायचं आहे, म्हणजे मग यामध्ये जर मातीचे काही कण असतील तर ते निघून जातील. तर गुळाचं पाणी गाळून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं. सोबतच यामध्ये आपल्याला अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे. लिंबाचा रससुद्धा आपल्याला गाळणीवरच पिळून घ्यायचा, म्हणजे मग लिंबाच्या बिया गाळणीमध्ये शिल्लक राहतील. आता यामध्ये घालूयात थोडेसे बर्फाचे तुकडे, म्हणजे मग पुदिन्याच्या पानांचा हिरवागार रंग तसाच टिकून राहतो. हे सगळं मिक्सरवर फिरून घ्यायचं आणि हे बघा, हे अशा पद्धतीने मिश्रण तयार होतो. आणि तुम्ही इथे बघू शकता दुकानामध्ये जसा फेसाळलेला उसाचा रस आपल्याला पाहायला मिळतो, अगदी तसाच उसाचा रस आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा तयार करता येऊ शकतो. आता याला आपल्याला गाळून घ्यायचं आहे, म्हणजे मग यामध्ये जर का पुदिन्याच्या पानाचे काही तुकडे शिल्लक राहिलेले असतील तर ते गाळणीमध्ये तसेच राहतील. तर याला मी गाळून घेतलेलं आहे. आपण 2 ग्लास उसाचा रस बनवतोय, त्याकरता मी यामध्ये 2 ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे. पाणी घालून झालं की याला चांगलं आपल्याला ढवळून घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपण यामध्ये घालणार आहोत चवीपुरतं मीठ. त्याचबरोबर थोडंसं काळं मीठ घालायचं आणि आवडत असेल तर 2 चिमूटभर चाट मसाला यामध्ये घालायचा आणि याला व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे. तर याला पळीने हलवून चांगलं मिक्स करून घेतलं. मस्त असा हा चटपटीत चवीचा आंबट गोड असा उसाचा रस बनून तयार होतो. आता लगेचच उसाचा रस पिण्यासाठी आपण ग्लासमध्ये याला सर्व करून घेऊ. तर त्यासाठी ग्लासमध्ये थोडेसे बर्फाचे तुकडे घालायचे आणि त्यानंतर ग्लासमध्ये उसाचा रस काढून घ्यायचा आहे. तर तुम्ही पाहिलंच असेल की उसाचा वापर न करता बिना मशीन अगदी कमीत कमी साहित्यामध्ये मिक्सरच्या भांड्यात आज इथे आपण हा थंडगार असा उसाचा रस बनवून तयार केलेला आहे. घरामध्ये जर का कोणी पाहुणे आले असतील आणि ज्यूसचा एखादा प्रकार तुम्हाला बनवायचा असेल तर हा झटपट तयार होणारा उसाचा रस तुम्ही घरच्या घरी अगदी सहज बनवून देऊ शकता. तर तुम्ही सुद्धा हा उसाचा रस नक्की करून बघा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर एक लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.